मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी महिला मुक्ती संघटनेच्या बायकांना सांगते, मला माझ्या मुलीबरोबर टाइम स्पेंड करायला खूप आवडतं असं म्हणून ती आता रागातच गोदाला म्हणते, अगं जा की. पण गोदा आता तिथून जायचंच नाव घेत नाही. त्यावेळी सावनी चिडते आणि म्हणते, तू जातेस की सिक्युरिटीला बोलवू आता. किचन मध्ये आता भूक लागली म्हणून सई मॅगी बनवत असते. त्यावेळी तिचा हात जोरातच भासतो. ती जोरात ओरडते. त्यावेळी सर्वजण तेथे धाव घेतात. तर मुक्ताला आता समजतं की सईला काहीतरी झालं, म्हणूनच ती सावनीला ढकलते आणि तेथून किचनमध्ये पळते. तेव्हा काय ग चिमणी, भाजलं का तुला असं म्हणून आता लगेच गोदा काय करते तर सईचा हात हातात घेत लगेच पाण्याखाली पकडते, जेणेकरून तिला जास्त त्रास होऊ नये यासाठी. आता त्या दोन्ही बायका सावनीकडे रागातच पाहतात. त्यानंतर सईने जे कापड आता घेतलेलं असतं कढई धरण्यासाठी, ते आता कापड तेथे जळू लागतं. त्यावेळी आता सर्वजण खूपच घाबरतात. तर मुक्ता आता लगेच पुढे येत कापडाला लागलेली आगच विझवून टाकते. मग त्यानंतर आता सईला जरा बरं वाटू लागतं. मग आता सावनी सईकडे रागातच पाहते. त्यानंतर आता काय ग माझ्या शेंगदाण्या, तू का गेली चुलीजवळ असं असं गोदा विचारू लागते. मग आता इतकी लहान मुलगी गॅसजवळ का गेली होती त्या बायका विचारू लागतात. तेव्हा सई म्हणते, मी काय करू मग, मला खूप भूक लागली होती. तर त्या मॅडम सावनीला आता जाब विचारतात, काय हो, तुम्ही तर म्हणाला होतात ना की तुमच्या मुलीला सांभाळण्यासाठी तुम्ही समर्थ आहात म्हणून. मग हे काय आहे, कारण एवढी लहान मुलगी गॅसजवळ जाते आणि तुम्हाला माहीत सुद्धा नाही. या बाई वेळेवर आल्या नसत्या तर, असं म्हणून त्या गोदाचं कौतुक करतात आणि म्हणतात, जर या बाई म्हणजे या गोदा लवकर आल्या नसत्या ना आतमध्ये, तर तुमच्या मुलीचा जीव धोक्यात होता आज. आता त्यांच्यामुळेच तुमच्या मुलीचा जीव वाचलाय, तुम्ही बघताय ना. त्यानंतर त्या मॅडम आता सावनीला चांगलंच सुनावतात की लक्षात ठेवा सावनी मॅडम, जर सईच्या बाबतीमध्ये कोणताही हलगर्जीपणा तुम्ही केला तर सईची कस्टडी तुमच्याकडून जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा सावनी तोंड पाडून आता तेथे उभी राहते. त्यानंतर आता सावनीला खूपच राग येतो आणि ती सईला आता पटकन पुढे ओढूनच घेते आणि म्हणते, काय ग सई, तुला सांगितलं होतं ना की अजिबात कुठे जायचं नाही, इथेच थांब म्हणून, मी तुला खायला बनवते काहीतरी. मग आता सई म्हणते, नाही मम्मा, अगं तू काय म्हणालीस की काहीतरी ऑर्डर करते. मग आता त्या तिघीही सावनीकडे रागातच पाहू लागतात. त्यावेळी आता सई रडतच म्हणते की मला ना खूप भूक लागली होती आणि कोमल आत्तू सुद्धा घरी नाहीये आणि म्हणूनच मी माझं नूडल्स करायला घेतलं आणि मग त्यानंतर मला तर चटकाच बसला. माझं आता खूप दुखतंय मम्मा असं म्हणून सई ओरडू लागते आणि रडत असते. त्यावेळी आता सावनी म्हणत असते, सई थांब जरा, सई थांब जरा असं म्हणून ती सईच्या कानाखालीच मारणार असते, कारण सई खूपच गोंधळ घालते, बिचारीला खूप भूक लागलेली असते. तर आता मुक्ता लगेच सावनीचा तोच हात पकडते. तेव्हा सर्वजणी आता तिच्याकडे पाहतच राहतात. मग त्यानंतर सावनी रागातच गोदाकडे पाहत असते. तेव्हा गोदा म्हणते, ओ मॅडम, अहो पॉपकॉर्न सारखं तडतड उडायचं नाही, नाहीतर या बायका आहेत ना बायका, अशा सलासला सोलून काढतील तुम्हाला. आता मला सांगा चिमणी, तुम्हाला हवी आहे की उडवायची अशी फुर, असं म्हणून आता ती सावनीला घाबरवते. तेव्हा त्या दोन्ही मॅडम आता खूपच सावनीवर चिडतात आणि म्हणतात, एक मिनिट, तुम्ही काय केलं हो सावनी मॅडम, आता तुमच्या मुलीवर हात उगारलात. अहो तुमची स्वतःची चूक असून तुम्ही तुमच्या मुलीवर हात उगारलात, ही गोष्ट चांगली नाहीये. ही गोष्ट जर बाहेर पसरली ना तर तुमचं काय होईल तुम्हाला माहित नाही. मग त्यानंतर गोदा आता लगेच बाजू सावरते आणि म्हणते, अहो मॅडम तसं नाही, कसं आहे ना, हा हात वर करून डान्स करायचा होता, म्हणजे आमची रडणारी चिमणी ही हसायला लागेल. तेव्हा सावनी म्हणते, एक्झॅक्टली मी तसंच करत होते, मी ना डान्स करण्याचाच प्रयत्न करत होते, म्हणजे सई सुद्धा हसेल. काय आहे ना, ऍक्च्युली तुम्ही अचानक आलात ना, म्हणून तुमच्याशी बोलण्यामध्ये मी इतकी बिझी झाले ना की सईला भूक लागली आहे हे लक्षातच राहिलं नाही. त्यावेळी सावनी लगेच बाजू सावरून घेत असते. ते पाहून आता त्या दोघीही मॅडम एकमेकींकडे पाहतच राहतात. तर आता सईच्या हातांचा केस घेत मुक्ता आता पटकन तिला आपल्या कुशीत घेते. तर सईला सुद्धा मुक्ताच्या कुशीत जाऊन भारी वाटत असतं. त्यानंतर आता त्या एक मॅडम म्हणू लागतात की कसं आहे ना, अहो सावनी मॅडम, तुमच्या मुलीमधला आणि या बाईमधला बॉन्ड खरंच खूप छान वाटतोय अहो आम्हाला. तुम्ही एक काम करा, या बाईंना ना कामावर ठेवूनच घ्या, आणि असंही यांनी तर वाचवलं ना तुमच्या मुलीला. तेव्हा आता गोदाला खूपच आनंद होतो आणि ती हसतच त्या दोन्हीही आता मॅडमकडे पाहू लागते.
त्यावेळी सावनी कशीबशी ठीक आहे असं म्हणते. मग मॅडम म्हणतात, अहो ठीक आहे असं नाही, करून टाका तुम्ही फायनल, कारण तुमच्या भल्यासाठीच आम्ही सांगतोय, नाहीतर मुलीची सुटता कस्टडी तुमच्या हातून जाईल. तेव्हा सावनी म्हणते, नाही नाही असं नाही, अहो ठीक आहे. मग आता गोदा म्हणते, आहे काय आणि नाही काय? अहो मॅडम तुम्ही मला ठेवूनच घ्या इकडे, मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मस्त अशी राणीसारखी ठेवेन, आणि हा जो शेंगदाणा आहे ना त्याला तर विसरूनच जा तुम्ही, असं म्हणून सईच्या डोक्यावरून मुक्ता प्रेमळपणे हात फिरवते. अहो या शेंगदाण्याला ना अगदी माझ्या लेकीसारखी मी ठेवेन, आणि ही संत्रा बर्फी हिचा कशाला कुणाला काही त्रास असेल, मी आणि आमची चिवताई आमचा काही बी त्रास तुम्हाला होणार नाही, कारण ही छोटी लक्ष्मी आहे, हिची पावलं जिथे पडतील ना तिथे तिथे सोनच उगवेल. आता आहे काय आणि नाही काय, मी कधीपासून येऊ ना ते फक्त तुम्ही मला सांगा. तेव्हा आता सावनी म्हणते की हो या ठीक आहे उद्यापासून या. मग आता गोदा म्हणते, हो उद्यापासनं कशाला, आता आलेच आहे ना इथे, तर आजपासनंच येते की, आता थांबतेच की इथे, आता आहे काय आणि नाही काय असं म्हणून ती त्या दोन्हीही मॅडमला विचारते. त्या म्हणतात हो ठीक आहे ना थांबा. तर आता गोदा जेव्हा हसू लागते ना तेव्हा सावनी मात्र रागात जाता तिच्याकडे पाहत असते. त्यानंतर सावनी आता त्या मॅडम बरोबर बोलू लागते, त्यांना सांगू लागते की कशा प्रकारे आता मी सईची काळजी घेणार. मग आता गोदा ही लगेच सई जवळ जाते आणि मनातच विचार करू लागते की सई माऊ, आता तू आणि मी दोघीही कधीही वेगळ्या होणार नाही, आपण दोघी एकच आहोत, मी कधीही तुझ्यापासून अशी दूर जाणार नाही बाळा, हे बघ तुला एकटं सोडून तर कधीच नाही, असं म्हणून कौतुकाने ती तिचे हात पकडते आणि तिच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर मुक्ता आता चेहऱ्याला हात लावते, तर तिथे तिने जो काळा टिक्का लावलेला असतो ना तो टिक्का आता खाली कुठेतरी पडलेला असतो. त्यावेळी आता तिला मोठा धक्काच बसतो. ती आता त्यावर हातच अशी तोंडावर पकडून राहते, तर सईसुद्धा तिच्याकडे पाहत असते. मग आता मुक्ता म्हणते की बापरे, हे कुठे पडलं असेल आता, असं म्हणून ती खोकलण्याचं नाटक करते आणि खाली बसते. तेव्हा प्रेमाने जाता तिला जवळ घेत, माझी सई, माझी राणी, माझी गुणाची बाई असं म्हणून सावनी आता सईच्या डोक्यावरून हात फिरवते. आणि मग नंतर तिचं लक्ष आता गोदाकडे जातं आणि ती मनातच विचार करते की ही म्हातारी अशी खाली बसून काय शोधत असेल. तर आता सावनीचं अगदी बारीक लक्ष तिच्याकडे असतं. तर आता गोदा ही आपलं मुक्ता अगदी सैरभैर होते आणि आपल्या चेहऱ्याला जे लावलेलं असतं ते लगेच शोधू लागते. तर दुसरीकडे सागर आणि लकी खूप टेन्शनमध्ये असतात. त्या दोघांनाही काही सुचत नसतं, कारण आता तिकडे नक्की काय झालं असेल हा प्रश्न दोघांनाही पडलेला असतो. सागर एकदम शांत शांत असतो, तर लकी म्हणत असतो, दादूस काय झालं असेल रे तिकडे. वेळी स्वाती तर म्हणते, मला ना खरंच खूप टेन्शन आले, मला आत्ता या क्षणी असं वाटतंय की मुक्ताला आपण तयार करून ना असं वाघाच्या गुहेमध्ये सोडलं आहे ना, ती सावनी वाघासारखी आहे, कुठेही झडप घेईल आणि बिचाऱ्या मुक्ताला लगेच पकडेल. मला माहीत आहे ना ती सावनी ना अति चतुर आहे म्हणून. त्यावेळी आता रागातच इंद्रा म्हणते, काय ती सावनी आणि वाघ, तोंड बघ म्हणावं तिला आरशामध्ये, ती सावनी आहे ना सावनी, ती तर बोका आहे बोका. अगं सावनी ना नुसतं दुसऱ्याचं लोणी खाणारी आहे, आपली मुक्ता ना तिचं काम अगदी बरोबर करत असेल. तेव्हा सागर आता म्हणतो की इतका वेळ झाला, एक फोन नाही, मेसेज नाही. त्याच वेळी आता तो जरा टेन्शनमध्येच असतो. त्यानंतर आता लकी म्हणतो, दादूस तुला सांगू का रे, ती सावनी आहे ना खूप शातीर आहे, शातीर. मला असं वाटतंय एव्हाना तिने ओळखलं असेल वहिनीला. मग आता स्वाती म्हणते, लकी एक काम करायचं का, आपण जरा मिहीर आणि कोमलला फोन करायचा का आणि त्या दोघांनाही विचारायचं का नक्की तिथे काय झालंय ते. त्यावेळी सागर म्हणतो, अरे काय चाललंय काय तुमचं, जरा गप्प बसा, कारण त्या दोघांनाही माहीत नाहीये की त्या मुक्ता आहेत म्हणून. तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो, तर सर्वजण आश्चर्याने आता विचारतात काय. मग इंद्रा लगेच पुढे येते आणि म्हणते, सागऱ्या अरे असं का केलंस तू, अरे ती तर आपली सगळी माणसं आहेत ना. त्याच वेळी आता सागर म्हणतो की हो आपलीच माणसं आहेत, पण आता या क्षणी तरी आपण कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. मिहीर आणि कोमलच्या तोंडून निघालं की वहिनी या इथे बसा खा म्हणून, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना म्हणून. नाहीतर एकमेकांशी बोलताना जर पाहिलं ना तर सावनीला लगेच डाऊट येईल की ही मेड नाही तर मुक्ता आहे, आणि हे सईला सुद्धा कळता कामा नये, नाहीतर
आता मुक्ता सुद्धा तिथे राहू शकणार नाही, कारण सई ना खूप मुक्तावर चिडली आहे. त्या सावनी अगोदर सईच आता मुक्ताकडे पाठ फिरवेल, त्यामुळे आपल्याला खूप सावधगिरीने वागायला हवं. तर आता स्वाती लगेच आई एकविरेकडे प्रार्थना करत आता मुक्ताची ओळख कुणालाही पटू नये यासाठी प्रार्थना करत असते. त्यावेळी आता इंद्रा म्हणते, नाही असं काहीही होणार नाही, ओळख सुद्धा पटणार नाही, कारण मी असा मेकअप केलाय ना की अजिबात कुणीही ओळखू शकत नाही आपल्या मुक्ताला. तर दुसरीकडे आता गोदा ही आपली ती वस्तू सापडत असते आणि मग त्यानंतर तिला समोर ती छोटीशी वस्तू दिसते. तेव्हा ती काय करते, ती उचलते आणि आपल्या चेहऱ्याला लावते. तर सावनी अजूनही त्या मॅडम बरोबर गप्पाच मारत असते. त्यानंतर आता सावनी ही त्या मॅडम समोर आपलं सईवरचं प्रेम व्यक्त करत, माझी सई माझी प्रिन्सेस आहे, माझा जीव की प्राण आहे, एक सेकंद सुद्धा मी सईला माझ्या डोळ्यासमोरून कुठेही जाऊ देत नाही, असं खोटं खोटं प्रेम व्यक्त करू लागते. तेव्हा मुक्ता मनातच म्हणू लागते की किती हा खोटारडेपणा, किती हे खोटं बोलणं. या सावनीमुळे ना माझ्या मुलीचा, माझ्या सईचा जीव आता धोक्यात होता, कसाबसा मी तो वाचवलाय. आणि बिचारी भुकेने व्याकुळ झाली म्हणून ती गॅसकडे स्वतः गेली. आई एकविरे, जर मी वेळेवर आले नसते तर. त्यानंतर काही वेळाने आता मुक्ता ही लगेच आपल्या घरी येते. घरी आल्यानंतर आता ती सागरला तिथे घडलेला सर्व प्रसंग सांगते, कशा प्रकारे मी नोकरी मिळवली. मग आता सागर म्हणतो, माइंड ब्लोईंग, पण एक काम करा, गरज नसताना उगीच तुम्ही सईची आई बनायला जाऊ नका, कारण उगीच सावनीला आणि सईला संशय यायचा. त्यावेळी मुक्ता म्हणते, असं का बोलताय हो सागर. मग आता सागर म्हणतो, हो माझं बरोबर आहे, मी जे बोलतोय ना तेच तुम्ही करा. मग त्यानंतर आता तुम्ही एवढ्या छान तयार झाला आहात ना की अहो मला माहीत नसताना की अगोदर तुम्ही एवढ्या छान तयार झाल्या आहात, म्हणजे मला ओळखूसुद्धा आलं नसतं की ही माझी मुक्ता आहे म्हणून. मुक्ता म्हणते, कसं आहे ना मम्मीनी एवढं मला भारी तयार केलं की मी खरंच कुणालाच ओळखू आले नाही, अगदी माझ्या सई माऊला सुद्धा. तर सागर मात्र हसत असतो. त्यानंतर सागर म्हणतो की ती सावनी ना खरंच खूप घातकी बाई आहे, ती कधीही तुम्हाला ओळखू शकते, त्यामुळे असाच मेकअप करायचा. आणि मला ना खरंच खूप भीती वाटते या गोष्टीची, तुम्हाला ती ओळखेल की काय, आणि जरा सबुरीने घ्या, लगेच सईची आई व्हायला जाऊ नका. तेव्हा मुक्ताला थोडं वाईट वाटतं आणि सावनीचा कितीही राग आला ना तरीही तिला आता गोदा म्हणूनच भिडा, मुक्ता म्हणून नाही, समजलं. सागरने तिला मोलाचा जो सल्ला दिलेला असतो ते सगळं काही ती अगदी लक्षात ठेवते आणि हा सगळा तिचा भास असतो. हे सगळं तिच्या आता आठवणीत पुन्हा पुन्हा येत असतं की सावनी बरोबर कसं वागायचं. आता महिला मुक्ती संघटनेच्या दोघीही बायका तेथेच असतात, तरीही सावनी आता लगेच त्यांच्या समोरच आता सईचा गालगुच्चा पकडते आणि जरा रागातच तिला विचारते, काय ग तू गॅसजवळ का आलीस, मी तुला दिलं असताना खायला. मग सई म्हणते, तू कधी देणार होती मम्मा मला खायला, अगं मला किती भूक लागली होती, तुला माहीत नाही का, स्कूलमधून आल्यानंतर मला लगेच जेवण किंवा काहीतरी असं स्नॅक्स वगैरे लागतं. त्यावेळी आता त्या दोघीही तिच्याकडे पाहतच राहतात. मग सईचा गालगुच्चा पकडल्यानंतर मुक्ता आता लगेच सावनीचा हात पकडते आणि म्हणते, अहो आहे काही आणि नाही काय, असं म्हणून ती सावनीला आता जरा गप्पच करते आणि मग नंतर सईला म्हणते, बाळा तुला काय खायचं आहे ना ते मी बनवून देते, अशी रपारप. त्यानंतर आता ती म्हणते की आज माझा पहिला दिवस आहे, तर मी गोडाचा शिरा करू का, असं आता गोदा विचारते. तेव्हा त्या दोन्हीही मॅडम हो असं म्हणतात. तर आता गोडाचा शिरा बनवू का, असं ती आता सईला विचारते. सई आनंदाने हो असं म्हणते. त्यानंतर गोदा आता म्हणते की बनवते हा मी रपारप आता गोडाचा शिरा, असं म्हणून ती आता साहित्य कुठे ठेवलं आहे पॉपकॉर्न मॅडम, असं विचारते. तेव्हा आता असेल ना त्या कबर्डमध्ये, असं आता सावनी म्हणते. त्यावेळी कुठे असेल असं आता पुन्हा एकदा मुक्ता विचारते. त्यावेळी आता इथे असेल का तिथे असेल का, असं म्हणून ती सावनीची चांगलीच फिरकी घेत असते आणि मग त्यानंतर ती तुपाने रवा घेते. आता कढई गॅसवर ठेवत ती लगेच आता गोडाचा शिरा बनवू लागते. मग त्यानंतर आता गोदा म्हणते, ऐका ना मॅडम, सावनी मॅडम, पॉपकॉर्न मॅडम, मी तुम्हाला ना आता काहीही काम करू देणार नाही, म्हणजे
आता या शेंगदाण्याचं सुद्धा आणि तुमचं सुद्धा सगळं काम मीच माझं करत राहील. तुम्ही फक्त एकच काम करा, बस मला टाईम टू टाईम पगार देत जा, एवढंच काम करा. तेव्हा सावनी म्हणते, हो तुला टाईम टू टाईम पगार दिला जाईल. मी आता चटकन हिला गोडाचा शिरा बनवून देते आणि तुमच्या दिमतीला पण येते. मग तुम्ही मला सांगा, तुमचे हात दाबू की पाय दाबू की गळा दाबू. आता असं म्हटल्यानंतरच सावनी आता रागातच गोदाकडे पाहते. त्यानंतर आता गोदा लगेच आपला शब्द फिरवते आणि म्हणते, कसं आहे ना, ओरडून ओरडून तुमचा गळा दुखत असेल म्हणून तुमच्यासाठी मी गरम पाणी जरा करून देते, म्हणजे तुमचा गळा जरा बरा होईल. त्यानंतर आता त्या दोन्हीही मॅडम विचारतात, काय हो तुम्ही खूप आपुलकीने काम करता, आमच्याकडे येणार का तुम्ही काम करायला. मग आता गोदा म्हणते की अहो मला कसं जमेल, आता या चिमणीमध्ये माझा जीव अडकू राहिलाय, माझी बहीण आहे ना, मी तिला तुमच्याकडे धाडते, म्हणजे कसं होईल, दोघींनाही काम मिळेल, बरोबर ना. मग आता त्या दोघीही म्हणतात की हो चालेल चालेल. त्यानंतर आता सावनीला गोदा म्हणते की आता ही तुमची लेक ना, आजपासून माझी लेक आहे. त्यानंतर सावनीला थोडा थोडा डाऊट येऊ लागतो, ती संशयित नजरेने गोदाकडे पाहते. मग आता गोदा लगेच विषय बदलते आणि म्हणते, अहो आता ही तुमची चिमणी आहे ना, ती माझी चिमणी असेल, मी अजिबात तुम्हाला तिच्याकडे फिरकू देणार नाही आणि मीच तिची सगळी काही काळजी घेईल. हे गोदाचं बोलणं ऐकून आता सईला देखील आनंद होतो. त्यानंतर गोदा म्हणते की आम्ही ना दोघीही चिमणी आणि मी एकत्रच राहू कायम. त्यानंतर आता महिला मुक्ती संघटनेच्या एक मॅडम म्हणतात की सावनी मॅडम, अहो खरंच या गोदाबाईला ना तुम्ही ठेवून घ्या, कारण आजच्या काळामध्ये आपलेपणाने काम करणारी अशी बाई भेटत नाही कुठे. मग त्यानंतर दुसऱ्या मॅडम म्हणतात, आणि तुमचे उद्योग पाहता सईला अशा एका बाईची गरज आहेच, जी तिचा पूर्णपणे व्यवस्थित सांभाळ करू शकेल. तेव्हा गोदा आता खूपच मोठ्या मोठ्याने हसू लागते, मग तिच्याबरोबर सई सुद्धा, कारण त्या दोघीही आता सावनीलाच हसत असतात. त्यानंतर महिला मुक्ती संघटनेच्या त्या दोन्ही मॅडम म्हणतात, बरं येऊ का आम्ही, पुन्हा इन्स्पेक्शनसाठी आम्ही येऊच. मग आता सावनी हो असं म्हणते. मग आता गोदा म्हणते, येत राहा हा तुम्ही, म्हणजे तुम्हालाही कळेल मी कशी या चिमणीची काळजी घेते ते. त्यानंतर सावनी म्हणते, मी येते हा तुम्हाला सोडायला, असं म्हणून आता ती त्यांना सोडायला बाहेर जाते. मग आता ए बाई माझी झालं हा आता मऊ लुसलुशीत शिरा, आता खूप झाक वास येतोय ना याचा, असं ती सईला विचारते. सई म्हणते, हो खूप छान वास येतोय. त्यानंतर सावनी पुन्हा किचनमध्ये येते आणि म्हणते, काय चिकट बायका होत्या ना, इथेच बसल्या आपल्या चिकटून नुसत्या, आणि काय ग नाव काय तुझं म्हटली. मग आता मुक्ता म्हणते की कसं आहे ना, माझं नाव आहे एकच वादा आणि तुमची गोदा. त्यावेळी सावनी म्हणते, हे बघ मी तुला कामावर ठेवेल गोदा बेदा, जी एक अट आहे आणि ती तू ऐकायलाच हवी. म्हणून ती आता गोदाला सांगू लागते की सागर मुक्ताचं अजिबात काम करायचं नाही. हे बघ सागरने जरी तुला कामावर ठेवलं ना, तरीही तू फक्त आणि फक्त माझंच काम करायचं. तेव्हा गोदाला मात्र खूपच राग येतो, परंतु सागरने सांगितलेलं ती लक्षात ठेवते आणि गोदा म्हणूनच सावनी बरोबर भिडते. मग आता ती कशीबशी शांत होते आणि म्हणते, अहो तुम्ही तर माझ्या मालकीनबाई आहात ना, आता तुमच्या घरचं नमक खाते म्हटल्यावर शी बेईमानी मी का करू बरं. तुम्ही आता निश्चिंत राहा, कारण आता मी तुम्हाला सोडणार नाही. आता हे बोलताना मुक्ताच्या मनात सावनीविषयीचा राग प्रचंड चेहऱ्यावर दिसत असतो. सावनी पुन्हा एकदा संशयित नजरेने तिच्याकडे पाहू लागते. मग आता मुक्ताच्या ही गोष्ट लक्षात येते. तेव्हा ती आता म्हणते की ही चिमणी आहे ना, आता हिला सोडून मी कुठेही जाणार नाही दुसरीकडे कामाला, असं मला म्हणायचंय. त्यानंतर आता सावनी म्हणते, बरं ते सगळं जाऊ दे, तुला कॉफी करता येते का ते सांग. गोदा आता विचारते, आहे काय आणि नाही काय, आता साखरेची कॉफी हवी की बिना साखरेची हवी, अहो दुधाची कॉफी हवी की नुसती ब्लॅक कॉफी हवी, हे सांगा बरं मला तुम्ही अगोदर. तेव्हा सावनी म्हणते, बाई मला ब्लॅक कॉफी हवी, ती पण अगदी साधी, झाल्यानंतर आवाज दे समजलं, असं म्हणून ती तिच्यावर चिडते आणि तेथून तडातडा निघून जाते. मग त्याचवेळी मुक्ता मनात विचार करते, फायनली मी माझ्या प्लॅनमध्ये सक्सेस झाले, आता मी माझ्या सईजवळ असणार. मग त्यानंतर आता गोदा अगदी प्रेमानेच म्हणते, बाई म्हणजे तुझा शिरा झाला हा, आता हा तुझा शिरा झाला ना, मग मी तुझी सगळी कामं करेल बघ, तुला शाळेसाठी मी यापुढे तयार सुद्धा करेन, तुझ्यासाठी वेगवेगळं जेवण सुद्धा बनवेन आणि तुझ्या वेण्या सुद्धा घालून देईल.
त्याचबरोबर तुझा अभ्याससुद्धा घेईन. तेव्हा आता सावनी तेथे येते आणि रागातच विचारते, काय म्हणालीस? काय म्हणालीस काय तू हिचा अभ्यास घेणार का? अगं तू कोण तर अडाणी बाई आणि तुला काही जमणार आहे तिच्या अभ्यासातलं? मग त्यानंतर आता गोदा हसते आणि म्हणते की अहो मॅडम सॉरी हा, मी जोशातच बोलून राहिले जरा. आता तुम्ही माझं काम बघा, असं वेडवाकडं मी काम करतच नाही. त्यावेळी आता सावनी आता रागातच म्हणते, बाई जरा कमी बोल आणि कामावर फोकस कर. कॉफी झाली की मला आवाज दे, समजलं? असं म्हणून ती पुन्हा एकदा तेथून जाते. त्यानंतर आता थांब थोडा शिरा थंड होऊ देत, मग मी तुला नंतर देते. तोपर्यंत तू फ्रेश हो आणि त्याचबरोबर मी तुझी केससुद्धा व्यवस्थित करून देते आणि कापडंसुद्धा बदलून देते, असं गोदा म्हणते. आणि सईला घेऊन लगेच सई ज्या रूममध्ये राहते ना त्या रूममध्ये जाते. तेव्हा या रूममध्ये तू राहतेस का बाळा चिमणे, असं म्हणून गोदा तिला विचारते. तेव्हा सई आणि त्याचबरोबर गोदा या दोघीही बेडवर बसतात. मग त्यानंतर आता सई तिच्याकडे पाहतच राहते आणि मग नंतर विचारते, कसला विचार करताय गोदा मावशी तुम्ही? तेव्हा गोदा आता काहीच बोलत नाही. तर आता सईने जी केस असे मोकळे सोडलेले असतात आणि त्याला फक्त रिबीन बांधलेली असते, ते आता मुक्ताला पाहवत नाही. कारण आता सईच्या वेण्या स्कूलमध्ये जाताना कुणीच घातलेल्या नसतात. मुक्ताला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि मग त्यानंतर आता तिला आठवतं की स्वातीने एकदा सईच्या वेण्या घातल्या होत्या, तेव्हा सईला त्या आवडल्या नव्हत्या. मग मुक्ताने घातल्यानंतरच त्या आवडल्या आणि मग ती म्हणाली की मुक्ता अगं तुझ्या लेकीला ना तुझ्याच हातच्या घातलेल्या वेण्या आवडतात. आणि मग सई म्हणते, हो ना, मला फक्त मुक्ताईच्या हातीनच घातलेल्या वेण्या आवडतात. मग त्यानंतर आता हे सगळं आठवून मुक्ताला खूप त्रास होत असतो, पण आता सई समोर असल्यामुळे ती सर्व त्रास विसरून जाते. आणि मग नंतर सईला म्हणते, चल बाळा तू अशाच केस बांधून गेली होती का? मग सई म्हणते, हो ना, सकाळी कुणी नव्हतं ना वेण्या घालायला म्हणून. मग मुक्ता म्हणते, चल मी तुझे केस मस्त असे झाकपणे विंचरून देते. मग आता सईच्या त्या मस्तपैकी अशा वेण्या घालते. मग सईला त्या खूप आवडतात. तेव्हा तुला आवडल्यात ना बाळा, असं मुक्ता विचारते. तेव्हा सई म्हणते, हो मला खूप आवडल्या, कारण तुम्ही माझ्या मुक्ताईसारख्या वेण्या घातल्या. तेव्हा मुक्ताईची अजूनही सईला आठवण येते. हे पाहून मुक्तालाच आनंद होतो. ती प्रेमाने सईकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मिहिकाच्या घराजवळ ज्या काकू राहत असतात ना, काकू आता मुक्ताला फोन करतात आणि मिहिकाचं मिसकॅरेज कशा प्रकारे झालं, त्याचबरोबर मिहिकाला किती त्रास होतोय हे सगळं काही सांगतात. मग मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती आता इंद्राचा तो कोयताच घेते आणि लगेच त्या हर्षच्या घरी जायला निघते. त्यावेळी इकडे हर्ष हा मिहिकाच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्नात असतो आणि मला जे हवं ते मी आज करणारच असं म्हणतो. त्यावेळी मात्र आता रागातच मिहिका स्वतःला त्याच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी आता मुक्ता काय करते तर पाठीतच कोयता फेकून मारते आणि तुला हवं ते कधीही मिळणार नाही असं रागातच म्हणते. त्यावेळी तू एकटी बाई काय करणार आहे असं हर्ष विचारतो. त्यावेळी मी एकटी बाई नाही आहे असं म्हणून मुक्ता आता तिच्या घरच्यांना सुद्धा घेऊन आलेली असते. प्रत्येकीच्या हातामध्ये विळा, कोयता, सुरी असे धारदार शस्त्र असतात. तेव्हा मिहिका मुक्ताला जाऊन मिठी मारते, तर हर्षची चांगलीच आता धांदल उडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.